नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. परिवहन मंत्र्यांच्या आदेशाला अकोल्यात केराची टोपली. स्वच्छतागृहासाठी पैसे वसुली कायम. आरआरसीच्या दणक्यानंतर पैसे केले परत. मध्य रेल्वेने अतिक्रमण विरोधात केली मोठी कारवाई. रेल्वे विस्तारात येत होती अतिक्रमणाची आडकाठी. विधान परिषद निवडणुकीत महायुती महाविकास आघाडीत चुरशीची लढत. विप्लव बाजुरिया यांच्या एंट्रीने अमरावतीची निवडणूक गाजणार. पूर्णा पात्रातील अवैध रेती उत्खननाचे पुरावे नष्ट करणे सुरू. पोकलँडच्या माध्यमातून पुरावे नष्ट करण्याचे खनिकर्मचे आदेश. जय मल्हारच्या जयघोषाने दुमदुमले शहर. शोभायात्रेत महिला, युवक, ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. ठिकठिकाणी जंगी स्वागत. आता सविस्तर बातम्या. एसटीचा आज 78वा वर्धापन दिन. या औचित्यावर आज 1 जून पासून राज्यभरात विशेष स्वच्छता मोहिमेचा गाजावाजा करत शुभारंभ करण्यात आलाय. प्रवाशांना एसटीची सर्व स्वच्छतागृहे आजपासून मोफत वापरता येतील अशी मोठी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली होती. पण अकोला बस स्थानकावर मात्र मंत्र्यांच्या या आदेशाला थेट हरताळ फासल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अकोल्यात आज सकाळी नव्या नियमाचा विसर पडल्यासारखी स्वच्छतागृहासाठी पैसे वसुली सर्रास सुरू होती. अखेर आरआरसीच्या दणक्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी प्रवेशांचे घेतलेले पैसे परत केले. मोफत झालेलं तुम्हाला माहित आहे का? नाही, माहिती नाही आहे मला. पण आता मोफत झालेलं मी तुम्हाला माहिती देतोय. काय म्हणणं आहे तुम्हाला, काय वाटतं याच्यावर? तसं मोफत झाल्यावर चांगली गोष्ट आहे. सर्वांना लाभ. महिलांना कसं खूप त्रास होते ना, याला इथं सुविधा केली म्हणून चांगली गोष्ट आहे. आता पैसे देऊन म्हटल्यावर कोणी कोणी येत नाही, कोणी. आता तुम्ही मोफत केल्यावर सर्वजण त्याचा लाभ घेतील. काय साफसफाई आहे का तिथं? ते तर आता मी नाही सांगू शकणार. आम्ही सध्या पाहिलं तर सध्या साफसफाई नव्हती, पण ते करतील असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, ते साफसफाई पाहिजे खरं तर. घाण नको, तर स्त्रिया जातील ना. घाण असली तर स्त्रिया जाऊ शकत नाहीत ना त्यात. साठी गेला होता, तुमच्याकडनं पैसे घेण्यात आले का? हो, 10 रुपये. आम्ही म्हटल्यानंतर त्यांनी परत केले तुम्हाला? हो, दिले 10 रुपये वापस दिले. पण पहिले तुमच्याकडून घेतले? हो, पहिले घेतले आणि तुम्हाला मग सांगितल्यानंतर त्याने मला वापस दिले 10 रुपये. हे तुमच्याकडे तुमच्या देखतच दिले. एकीकडे या तथाकथित मोफत सुविधेसाठी महामंडळाने प्रवाशांच्या खिशात हात घालत 15 एप्रिलपासूनच प्रत्येक तिकिटांवर 2 रुपयांचा अधिभार लागू केलाय. म्हणजेच प्रवाशांकडून आधीच पैसे वसूल केले जात आहेत. असे असतानाही अकोला आगार क्रमांक 1 आणि आगार क्रमांक 2 मध्ये कमालीची तफावत आणि वेगवेगळी परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे अकोला बस स्थानकासाठी महामंडळ वेगळा आदेश काढणार का, असा संतप्त सवाल आता प्रवासी विचारत आहेत. निःशुल्क हो गया है, आपके यहाँ पे निःशुल्क अभी हुआ नहीं, क्यों? कोर्ट में गए थे हमारे साथ. अब वो 15 दिन का स्टे है. तो यानी भी 15 दिन तक क्या पैसे लोगे? हाँ, 15 दिन तक. जब तक अभी हमारा ऑर्डर नहीं आ जाता है तब तक हम हैं. अब उनका एसटी का ये संपत्ति है, जब आ जाएगा तब तक हम छोड़ देंगे. यहाँ पे अभी वो बंद हुआ है, शुरू है? आज से बंद हो गया. आज से बंद हो गया. एसटी महामंडल ने बंद कर दिया. आज से पूरा निःशुल्क हो गया? निःशुल्क हो गया. इसके आदेश कब मिले आपको? आदेश हमको 31 तारीख को ही मिल गया था, लेकिन आज आके साहब लोग एसटी महामंडल के वो अपना लेटर उटर जो भी प्रक्रिया था, प्रक्रिया पूरा हुआ और आज से निःशुल्क कर दिया गया. अभी तक साफ सफाई आप करते थे, अभी साफ सफाई कौन करेगा? हमारे अंडर में जब हम शुल्क लेते थे तो हमारे अंडर में सभी व्यवस्था था. साफ़ सफाई देख रेख में जो भी हो, लेडीज जेंट्स और मुद्री सभी व्यवस्था, जो भी चार्जेस था वो चार्जेस लेते थे और जो मुफ्त था वो मुफ्त जाते थे. ठीक है. उसके बाद अभी से आज से हमारा सेवा शुल्क बंद हो गया और सेवा शुल्क लेना भी बंद हो गया
और हमारा साफ़ सफाई का जिम्मेवारी नहीं रहा, वो महामंडल का जिम्मेवारी रहा। तो आज से गंदगी शुरू हो गई फिर? हाँ, गंदगी अब तो कौन है वहाँ पे? वो गंदगी आई है ना, मैं बताता हूँ आपको गंदगी। चलो अभी हमारी ड्यूटी अभी चालू नहीं हो गई, अभी जो होंगी वो गंदगी हम सफा करेंगे उसकी। तो सर आज से जो जिम्मेवारी है उन्हीं लोग का है, और हाँ। वो जो स्मार्ट नाम का कोई कंपनी है, हाँ। उन्होंने ही लिया है, और हाउस कीपिंग के अंदर में ही इसको देख रेख में है, उन्हीं का साफ सफाई करने के लिए उन्हीं को ठेका दिया हुआ है। अभी कल से हमारे से पूरा हो जाएगा साफ सफाई। ये आज से बंद कर दिया है, तो आज हाँ, उनको बंद कर दिया, अभी वो करेंगे ना वो साफ सफाई का काम। जो हमारा अभी आज से उनका खत्म हो गया। नहीं पर आप ये बोल रहे हैं इनका नहीं है, आप बोल हाँ, रहे हैं। फिर हमारे है ना। तो फिर आप बोल रहे हैं कल से करेंगे, तो आज पूरी गंदगी रहेगी। नहीं, कोई आदमी है ना यहाँ पे, वो करेंगे ना। कौन करेगा? वही तो पूछ रहा हूँ। आप बोलते हैं हमारे पास कल से हम करेंगे। वो तो गंदगी शुरू हो गई वहाँ पे अभी। अभी क्या भी हो गई? चलो मैं बता देता हूँ। अभी उनको छुट्टी भी नहीं मिली ना, अभी तो गए भी नहीं हो। मैं बता देता हूँ ना, चलो ना, गंदगी बता देता हूँ आपको। पहले होंगे ना वो गंदगी। अरे मैं बता देता हूँ ना भाई आपको। दर्शकों, यहाँ पे अब ऐसा हो गया है कि ये तो छोड़ चुके हैं, ये आएंगे, ये बोलते कल से आएंगे, लेकिन आज की परिस्थिति अगर देखी जाए तो यहाँ पे अभी गंदगी होना शुरू हो चुकी है, क्योंकि साफ़ सफाई जो करते थे उन्होंने बंद कर दी है, और जो करने वाले हैं वो कल से करेंगे। लेकिन आज भी करेंगे ना। तो अभी तो आप बोल रहे हैं कल से करेंगे, आज भी करेंगे ना। तो कब करेंगे? आज से करेंगे। ये आप बोल रहे हैं कि अब करेंगे, ये फैसला आप ही कीजिए। भैया अभी पैसे लेना शुरू है? हाँ चालू है। क्यों? बाकी जगह तो बंद हो गया, निःशुल्क हो गया, आपको पता नहीं है? नहीं, मैं सफाई वाला हूँ सर, मेरे को कुछ पता नहीं है। नहीं तो फिर पैसे कैसे ले रहे हो? तो संडास जाएंगे तो पैसे तो लेना पड़ेगा ना। निःशुल्क हो गया है अभी, आपकी जानकारी के लिए, आपको पता नहीं है? नहीं, मुझको पता नहीं। किसी ने आपको बताया नाही? सर, शुल्क शौचालय जे आहे ते निःशुल्क झालेले आहेत का आजपासून? पूर्वीचा जो परवानाधारक होते ते त्यांनी कोर्टाकडून नोटीस दिलेली आहे 15 दिवसाची मुदतीसाठी. त्यांचं जेव्हा करार हे संपुष्टात येईल त्यानंतर नवीन करारानुसार ते निःशुल्क सध्या निःशुल्क नाही आहे. मग सध्या निःशुल्क फक्त लेडीजसाठीच आहे. लेडीजनंच पैसे दिलेले आहेत सर, तिथं पैसे घेत आहेत. नाही आम्ही सांगितलं जलतणकर नाही, मी चलन दाखवतो तुम्हाला आताच. पेमेंट घेत आहेत, पेमेंट घेत आहेत ते लेडीज. फक्त आम्ही तक्रार आली तर आम्ही त्यावर कारवाई करू. मी सांगत आहे ना सर तुम्हाला. हो ना, तुम्ही तक्रार देऊन टाका. आम्ही चलन तुम्हाला आताच देतो. मी कोणी लेडीजला पाठवा पैसे करून घ्या घेत नाही, मॅडम. पाठवा. तक्रार घेऊ आपण. तक्रार घेऊन घ्या मॅडमला करायला. आगर क्रमांक 2 मध्ये निःशुल्क झालेलं आहे. इथं काय प्रॉब्लेम आलेला आहे? त्यांना ते जे हे आहेत संस्था आहे ते त्यांनी नोटीस दिली नाही कोर्टाची मुदत, म्हणजे हे संपुष्टात यासाठी. फक्त अकोट आणि मूर्तिजापूर आणि अकोला एक, या 3 याला कोर्टाची नोटीस दिली आहे. स्टे आणले ते 15 दिवसानंतर होईल ते. शहरातील तारफॉईल परिसर क्रमांक 7 मधील रेल्वेच्या जागेवर करण्यात आलेल्या अधिकृत बांधकामावर अखेर आज सोमवार सकाळपासून रेल्वे प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. रेल्वे आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने मोठ्या बुलडोझरसह शेकडो पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात येत आहे. रेल्वेने अतिक्रमण हटवणार असल्याचा इशारा दिल्याने आणि आता कारवाई अटळ असल्याचे पाहून अनेक नागरिकांनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. जवळपास 160 घरांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. प्रशासनाने अतिक्रमणधारकांना सकाळी 10 वाजेपर्यंतची मुदत दिली होती. ही नोटीस मिळताच तारफॉईल परिसरात एकच खळबळ उडाली. अनेक वर्षापासून या भागात राहणारे नागरिक, महिला, वृद्ध आणि लहान मुले आपल्या घरातील सामान सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी धावपळ करताना दिसले. वर्षानुवर्षे आशियाने डोळ्यासमोर उजाड होत असल्याचे पाहून परिसरात अत्यंत भावुक वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने त्यांना सामान हलवण्याची काही वेळ मोहलत दिली होती. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा विरोध होऊ नये यासाठी रेल्वे सुरक्षा बल आणि स्थानिक पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत शेकडो पोलीस तैनात करण्यात आले होते. रेल्वे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे की रेल्वेच्या मालकीच्या जागेवर झालेले हे अतिक्रमण नियमानुसारच हटवले जात आहे. नागरिकांना त्यांचे साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी पुरेशी संधी देण्यात आली होती. शिवसेनेचे परभणी हिंगोलीच्या विधान परिषदेचे माजी आमदार विप्लव बाजोरिया यांचे परभणीत शिवसेनेने तिकीट कापले. पण बाजोरिया पिता पुत्रांनी अमरावती स्थानिक नगरसेवकांच्या बळावर पुन्हा एकदा विप्लव यांचा अर्ज दाखल करत भाजपला कोंडीत पकडले असून शिवसेनेचा अपक्ष उमेदवार विप्लव यांना पाठिंबा आहे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर महाविकास आघाडीच्या तगड्या उमेदवारामुळे मतदारसंघाचे गणित बिघडू शकते.
विधान परिषदेच्या अमरावती मतदारसंघात माजी आमदार प्रवीण पोटे पाटील यांना पुन्हा एकदा भाजपाने संधी दिली. भाजप प्रवीण भाऊंच्या विजयासाठी तयारीत असताना आज सकाळपासून अमरावती येथे राजकारणाला वेग आला आहे. सकाळी बाजोरिया पिता पुत्रांनी स्थानिक नगरसेवकांचा कल पाहिला. यासाठी महायुतीच्या एका आमदाराने साथ दिल्याची माहिती समोर आली आहे. तर या सर्व घडामोडीत सकाळीच भाजप उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांनी अर्ज दाखल करत विजयाची तयारी केली. तर्फे तिसऱ्यांदा तिकीट जाहीर झाली, काय प्रतिक्रिया देणार? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि पालकमंत्री बावनकुळे साहेब यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला तिसऱ्यांदा सलग उमेदवारी दिलेली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडके नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला सलग तिसऱ्यांदा लढण्याची संधी दिली आहे. त्याचप्रमाणे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, पालकमंत्री बावनकुळे साहेब यांनी सुद्धा मला तिसऱ्यांदा संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आज आपण पाहताय की भारतीय जनता पार्टी आणि आमचे सगळे घटक पक्ष सगळ्या सोबत आहे. त्या अनुषंगाने हा विजय निश्चित आहे. विजयामध्ये कुठे मला शंका नाही. एकतर्फी हा विजय होणार आहे, यातही कुठे शंका नाही. आपण पाहिलं 2012मध्ये सुद्धा मी फार आमच्याकडे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेकडे बहुमत मिळाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये माझा विजय मिळाला. 215 मतं मिळून विजयी झालो होतो. तेव्हा 2017-18मध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास तो सुद्धा वन साईड विजय झालेला होता. त्याचप्रमाणे आता सुद्धा विजय हा वन साईड होणार आहे, याच्यात कुठे मला शंका नाही. शिंदे गटाच्या शिवसेनेने विप्लव बाजोरिया यांचे हिंगोली परभणीचे तिकीट कापले, पण अमरावतीत मात्र अपक्ष आमदार म्हणून बाजोरिया यांनी संधी दिसत असल्याचे चित्र आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांच्या सोबत असल्याने अमरावती विधान परिषदेची निवडणूक चुरशी होण्याचे चिन्ह आहे. शिंदे गटाकडून बाजोरिया यांना लढण्याचा सल्ला दिला जातो की थांबण्याचा हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईलच. 4 जून रोजी अर्ज मागे घेतला जाऊ शकतो. अकोल्यातून अमरावती येथे जात बाजोरियांनी बच्चू कडू यांचे नेतृत्व अमान्य असल्याचे एक प्रकारे संकेत तर दिले नाही ना, अशी विचारणा होत आहे. जसं आपल्याला माहीत आहे की आता अमरावती जिल्ह्याचे आपले स्थानिक स्वराज्य निवडणूक लागली आहे. बाबांच्या 3 टर्मचा एक्सपिरियन्स आणि माझ्या हिंगोली परभणीचा एक्सपिरियन्स हा सगळं पाहून इथले जे आपले नगरसेवक होते अमरावती जिल्ह्याचे, त्यांच्या आग्रहावर मी हे निवडणूक लढत आहे. आमदार बच्चू कडूंचं नेतृत्व तुम्हाला मान्य नाही आहे का? आमदार बच्चूंकडे विदर्भाची जबाबदारी दिलेली आहे. नाही आहे, कसं आहे, नगरसेवकांचा आग्रह मी आपल्याला सांगितलं आहे. नगरसेवक जे इकडे आहे, जे पद्धती त्यांनी पाळलेली आहे, त्याच धर्तीवर आम्ही इथे कामं करणार आहे आणि त्यांनी ते सगळं आमचं पाहून त्यांनी आम्हाला आग्रह केला इथे लढायचं, म्हणून आम्ही हे निवडणूक इथून पार्टीकडून लढताय. इंडिपेंडेंट रवी राणा तुमच्या पाठीशी असल्याचं बोललं जातं. दादा ते पॉलिटिक्समध्ये काय असं चालत असते, पण आम्ही इंडिपेंडेंट आहे. आमचा मेन कॉन्टॅक्ट वोटर्सची आहे आणि सगळे वोटर्स आम्ही बरोबर हे कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि त्यांच्या आग्रहावरच आम्ही हे निवडणूक लढत आहे. अर्जाला कोणत्या नगरसेवकाचे सूचक अनुमोदन होतो? चला ते भाई 3 अर्ज भरलेले आहेत. 30 नगरसेवक सगळ्यांचं नाम मी घेऊन आजच्या या राजकीय गदारोळात पावसाच्या सरींनी मात्र अमरावतीकरांना चांगले सुखावले आहे. पावसाच्या आगमनाने महायुतीच्या राजकारणातील कटुता संपते की वाढते हे पाहण्यासारखे असेल. विधान परिषद मतदारसंघासाठी आज 5 लोकांनी 9 नामांकन अर्ज दाखल केलेले आहेत. यामध्ये महायुतीच्या वतीने माजी आमदार प्रवीण पोटे, महाविकास आघाडीच्या वतीने हर्षजित देशमुख, तर अपक्ष प्रशांत मोहल्ले आणि वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा यांनी नामांकन अर्ज दाखल केले आहे. मात्र शेवटच्या 15 मिनिटात आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एंट्री करून राजकीय भूकंप केला आहे. त्यांचे पुत्र हिंगोलीचे माजी आमदार विप्लव बाजोरिया यांनी या ठिकाणी शिंदे सेनेमध्ये बंड करून या ठिकाणी नामांकन अर्ज दाखल केलेला आहे. त्यांनी सांगितले की अपक्ष नामांकन अर्ज दाखल केलेला आहे. मात्र या ठिकाणी नुकतेच प्रहार पक्षातून शिंदे सेनेत गेलेले बच्चू कडू यांचं नेतृत्व मान्य नसल्याचे या ठिकाणी बोलल्या जात आहे. कारण की बच्चू कडू यांच्या नेतृत्वाला कुठंतरी फाटा देऊन या ठिकाणी शिवसेना शिंदे गटातून अपक्ष अर्ज दाखल झालेला आहे. त्यामुळे या निवडणूकमध्ये आता काय होणार याकडे संपूर्ण राजकीय जाणकारांचे लक्ष लागलेलं आहे. मी संदीप मानकर, RRC न्यूज, जिल्हा प्रतिनिधी, अमरावती.
रेती माफियांनी एक नाही तर 6 डोंगे लावून पूर्णा नदीच्या पात्रात रेतीचे उत्खनन केले असताना त्यांचे चित्रीकरण उपलब्ध असताना खनिकर्म आणि महसूल यंत्रणा गप्प का असा प्रश्न उपस्थित होत आहे. अकोला आणि दर्यापूर या दोन्ही तहसीलदारांनी या रेती चोरीचा गुन्हा व यंत्रसामग्री जप्तीसाठी प्रयत्न केले नाही का अशी विचारणा होत आहे. दर्यापूर, लोदखेड आणि अकोल्यातील म्हैसांग येथे पूर्णा नदीच्या पात्रातून हजारो ब्रास रेतीचे अवैध उत्खनन व कोट्यवधीचे रेतीचा दरोडा RRC न्यूजने उघडकीस आणल्यानंतर या विषयावर दोन्ही जिल्ह्यातील महसूल यंत्रणा गप्पगार का अशी विचारणा होत आहे. आज तर थेट पोकलँड लावून या ठिकाणी झालेले उत्खननाचे पुरावे नष्ट करा असा आदेश खनिकर्म विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्याने दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे. लोदखेड येथे झालेल्या अवैध रेती उत्खननाचे फुटप्रिंट नष्ट झाल्यावर महसूल यंत्रणा पंचनामा करणार आहे का अशी संतप्त विचारणा आता होत आहे. कोट्यवधीची रेती चोरीला जात असताना खनिकर्म व महसूल यंत्रणा हद्दीच्या मुद्द्यांवरून हात का झटकत आहे. यामागे कुठले मोठे रॅकेट कार्यरत आहे का याचाही शोध घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. डोंग्यांच्या आधारे रेती उत्खनन करताना पर्यावरणाची हानी होत असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ झोपले काय अशी विचारणा केली जात आहे. या सर्व प्रकरणात लाखो रुपये घेणारे खनिकर्म विभागाचे ते अधिकारी कोण अशी विचारणा आता सुरू झाली आहे. त्याची चौकशी दोन्ही जिल्हाधिकारी करतील काय असे ग्रामस्थ विचारत आहेत. डोंगे, टिप्पर आणि पोकलँड जप्त न करणारे खनिकर्म अधिकारी कोण अशी विचारणा आता सुरू झाली आहे. राज्याचे डॅशिंग IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचा पदभार स्वीकारतानाच विभागातील सुस्त अधिकाऱ्यांचे धाबेदण आणले. मुंडे यांनी आज चार्ज घेताच कारवाईचे खरे आकडे समोर येऊ लागले आहेत. नाहीतर एरवी गप्प बसणारे आणि सुस्त असणारे FDAचे अधिकारी आता जुनीच आकडेवारी समोर आणून आपण किती ऍक्टिव्ह आहोत याचा देखावा करू लागले आहेत. अकोला परिमंडळातही अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळत असून अन्न सुरक्षा अधिकारी RD सोळंके यांनी गेल्या वर्षभरातील कारवाईचा संपूर्ण लेखाजोखा मांडला. अन्न आणि औषध प्रशासन विभाग हा सर्वसामान्यांच्या आरोग्याशी निगडीत असणारा अत्यंत महत्त्वाचा विभाग. मात्र या विभागातील अधिकारी वर्षानुवर्ष सुस्त आणि गप्प राहणेच पसंत करतात असा आजवरचा इतिहास आहे. परंतु तुकाराम मुंडे यांनी या विभागाची धुरा आपल्या हाती घेताच संपूर्ण यंत्रणा हल्ली आहे. मुंडे यांच्या कडक शिस्तीमुळे आणि कारवाईच्या तगाद्यामुळे अखेर अधिकाऱ्यांना आपल्या कार्यालयातून बाहेर पडून आकडेवारी जाहीर करावी लागत आहे. अन्न सुरक्षा अधिकारी RD सोळंके यांनी नुकतीच गेल्या वर्षभराची म्हणजेच एप्रिल 2025 ते एप्रिल 2026 या कालावधीतील कारवाईची आकडेवारी समोर आली आहे. गेल्या वर्षभरात तपासणीसाठी एकूण 152 अन्न नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 122 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून 4 नमुने अत्यंत असुरक्षित तर 2 नमुने कमी दर्जाचे आढळून आले. या प्रकरणी न्यायालयात 4 खटले दाखल करण्यात आले आहेत. तसेच लूज ऑइल, चहापत्ती, मैदा, टोस्ट आणि टुटी फ्रुटी यांसारख्या पदार्थांच्या जप्तीची एकूण 10 प्रकरणे समोर आली असून प्रशासनाने तब्बल 22,15,884 रुपयांचा हा भेसळयुक्त माल जप्त केल्याचा दावा केला आहे. काय काय कारवाई झालेली आहे आतापर्यंत, किती कारवाई झाली? आपलं आर्थिक वर्ष एप्रिल टू मार्चपर्यंत असतं. 1 एप्रिल टू 31 मार्च 2025-26 आपण 152 अन्न नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यातले 122चे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात असुरक्षित 4 आलेत आणि कमी दर्जाचे 2 आले. म्हणजे केसेस कोर्टात 4 दाखल केलेले आहेत आपण. 11 जणांविरुद्ध आपण FIR दिले. कारवाई कमी नाही झाल्या सर? जेवढा मी एकटाच होतो. मी तेव्हा एकच व्यक्ती होता 2025-26 तर काम असंच राम भरोसेच चालते का सर? कारण की कारवाई जेवढा व्हायला पाहिजे तेवढा होत नाही. खूप होतं सर. ऐका ना, तुम्ही पोलीस स्टेशन किती ते विचार करा, पोलीस स्टेशनचा स्टाफ किती विचार करा. आम्ही फक्त प्रतिबंधितचं काम नाही, आमच्याकडे अन्नपदार्थाचंही काम आहे आमचं. किती कारवाई झाली? ह्या प्रतिबंधित म्हणजे गुटखे 11 2025-26 26-27 पुढे सांगतो. गुटखा प्रत्येक जागी मिळून राहिला, पण त्याच्या हिशोबाने कारवाई फक्त 4च झालेल्या आहेत. 4 नाही 11 झाल्या ना. 11 झाल्या तरी सर म्हणजे महिन्यातून इतका कारवाई बनते सर. मग महिन्यात नाही एका व्यक्तीला ही खूप मोठी गोष्ट आहे. परत आम्ही अन्नपदार्थाच्या असतात आम्हाला, बाकी इतर कामं पूर्णच आहेत आणि आम्हाला स्टाफ कोणच नाही. म्हणजे हा व्यक्ती आहे, हा FSO आहे किंवा मी फूड सेफ्टी ऑफिसर आहे. मी जाऊन एकटाच आहे. मला ना खालच्यांची मदत आहे, एक सॅम्पलिंग असिस्टंट आहे. म्हणजे जो स्टाफ लागतो किंवा जी आमच्याकडे हे पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं नाही.
आणि आपण सांगितलेलं नाही नाही सर, हे इथेच नाही आहे, सगळीकडेच आहे. म्हणजे तेवढा मॅनपॉवर नाही आहे या डिपार्टमेंटला. त्याही मानाने आम्ही ना सर नेहमी प्रयत्न करत राहतो की प्रतिबंधितच्याही कारवाई झाल्या पाहिजे. अन्नपदार्थ ग्राहकांच्या ज्या कंप्लेंट आहेत आमच्याकडे, मोस्टली अन्नपदार्थाच्या कंप्लेंट आहेत, आम्ही त्या तक्रार आल्या की 3 दिवसात आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. मागच्या महिन्यात काय काय कारवाई झाली? आता एप्रिल मेमध्ये 28 अन्न नमुने झालेले आहेत. त्यातला 1 अनसेफ आलेला आहे, एकचा रिपोर्ट आला आहे, बाकीचे प्रलंबित आहेत. अन्नपदार्थाची जप्ती 1 केलेली आहे, 22,500 रुपयाची ती याची गोल्ड फिंगर्स. प्रतिबंधित अन्नपदार्थाच्या कारवाया 9 केलेल्या आहेत, कारण आता एक व्यक्ती वाढला आमचा, जे की त्याला चार्ज नव्हता अगोदर. आणि एकूण माल 3,25,535 रुपयाचा माल जप्त केला आहे आणि 9 FIR दिले आणि वाहन जप्ती 3 आहे. आणि जवळपास आता याच्यात नाही आकडा लिहिलेला नाही, इन्स्पेक्शन झाले 150 ते 250 मागच्या वर्षीचे इन्स्पेक्शन आहेत. ह्या वर्षीचे आम्हाला 10चं टार्गेट असतं. मागच्या वेळेस आम्ही मी त्याच्या वर केलेलं आहे, म्हणजे जे की 120 इन्स्पेक्शन पाहिजेत वर्षाचे, त्याच्यापेक्षा जास्तच आहेत आपले. आणि ह्या वर्षी फक्त 2च महिने झालेले आहेत, तरी असतील 20च्या वरच असतील आमच्या दोघांच्या मिळून. यात लिहिले नाही, माहिती नाही काढली त्याने. उघड्यावर अन्न जे विकतात त्यांच्यावर काही कारवाई होत नाही? आपण उघड्यावर अन्न याच्या ना सर, त्यात कंपाऊंडिंग जे आपण तडजोड प्रकरणे सांगितले ना 12, हे असतात ना स्मॉल स्ट्रीट वेंडर असतात, यांना जास्त दंडात्मक कारवाई त्याच्या उपर आपण कायद्यात तरतूद नाही की खूप छोटे विक्रेते आहेत हे, आपण त्यांना 5,000 रुपये 10,000 रुपये सहाय्यक आयुक्तांना अधिकार असतात, ते 1,00,000 रुपयेपर्यंत दंड मारू शकतात. वाशिम शहरालगतच्या काटा रोडवरील एका वाईन बार समोर मध्यरात्री 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. या हाणामारीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून घटनेमुळे काही काळ परिसरात दहशत निर्माण झाली होती. वाशिम शहरालगत असलेल्या काटा रोडवरील एका बारसमोर मध्यरात्री 2 गटात किरकोळ वाद झाले होते. यावेळी दोन्ही गटातील तरुणांनी एकमेकांवर काठ्या, फळ्या आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला चढवल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून हा सर्व प्रकार सुरू असताना हा स्वतः एक पोलीस कर्मचारी तिथं वर्दीत उपस्थित असल्याचे दिसून आले. पोलिसांच्या उपस्थितीतच हा राडा सुरू असल्याने आता वाशिम पोलिसांच्या भूमिकेवर आणि कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चाइल्ड हेल्पलाईन आणि जिल्हा बाल संरक्षण यंत्रणेच्या चिकाटीमुळे एका हरवलेल्या मूकबधीर बालकाची 2 महिन्यानंतर आपल्या कुटुंबांशी गळाभेट झाली. आधुनिक तंत्रज्ञान आणि आधार कार्डच्या अचूक साखळीमुळे हा चमत्कार शक्य झाला. 8 एप्रिल रोजी अकोला रेल्वे स्थानकावर हा बालक दिशाहीन अवस्थेत भटकताना आढळला होता. तो बोलू आणि ऐकू शकत नसल्याने सांकेतिक भाषेतूनही त्याच्या घरात पत्ता लागू शकला नव्हता. अखेर बाल संरक्षण कक्षाने त्याची नवीन आधार नोंदणी करण्याचा प्रयत्न केला असता ती नोंदणी डुप्लिकेट म्हणून नाकारली गेली. यावरून त्याचे आधीच आधार कार्ड असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर प्रशासनाने चिकाटीने पाठपुरावा करून मुंबईतील मुख्य कार्यालयाकडून बालकाचा जुना आधार क्रमांक मिळवला. अकोला तहसील कार्यालयात त्याच्या डोळ्याचे स्कॅनिंग केल्यानंतर त्याची संपूर्ण माहिती आणि वडिलांचा मोबाईल क्रमांक यंत्रणेच्या हाती लागला. व्हिडिओ कॉलवर आपल्या पोटच्या गोळ्याला पाहताच पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. अखेर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जिल्हा प्रशासकीय प्रमुखांच्या उपस्थितीत या बालकाला अधिकृतपणे त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. तांत्रिक अचूकता आणि मानवी संवेदनशीलतेच्या संगमामुळे एका कुटुंबाची ताटातूट थांबली असून प्रशासनाच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. नमस्कार, मी राजू लाडुलकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अकोला. एक विषय असा सांगायचा आहे की एक मूकबधीर मुलगा आम्हाला 2 महिन्याच्या आधी रेल्वे स्टेशनवर सापडला. तो सापडल्यानंतर आपण त्याला बालकल्याण समितीच्या आदेशाने शासकीय बालगृह येथे दाखल केले. येथे दाखल केल्यानंतर तो मुलगा मूकबधीर होता, म्हणजे त्याला बोलता येत नव्हतं आणि काही शिकलेला नसल्यामुळे तो वाचता येत नव्हता. तर अशा परिस्थितीमध्ये आमचे जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे कर्मचारी आहेत श्री सुनील लाडुलकर, संरक्षण अधिकारी संस्था काढतील, तर यांनी त्या मुलाचं आधार कार्ड वगैरे सर्च करून त्याचा शोध लावला. मूकबधीर असल्यामुळे त्याला बोलता येत नव्हतं, तर आम्ही समाज कल्याणच्या ज्या शाळा असतात मूकबधीर तेथील शिक्षकांना आमच्याकडे बोलवलं. त्यांनी त्यांच्या साईन लँग्वेजच्या माध्यमातून काही माहिती जाणून घेतली, परंतु
तो प्रयत्न आमचा सक्सेस नाही झाला तर आम्ही आधारची नोंदणी केली. जेव्हा मुंबई कार्यालयाला पाठवला आणि मुंबई कार्यालयातून त्याचा आधार नंबर मिळाला. फक्त आधार नंबरचे 12 आकडे मिळाले. फक्त ते 12 अंक घेऊन त्या मुलाला आम्ही आधार सेंटरला नेलं आणि त्या मुलाचे थंब लावले व त्याची पूर्ण माहिती ओपन झाली. त्याच्या आधार कार्डवर पालकांचा जो नंबर होता त्या पालकाच्या नंबरची आम्ही संपर्क केला व आणि पोलिसांशी सुद्धा संपर्क केला व आज दिनांक 1 जून 2026 रोजी त्या बालकाचे पालक या ठिकाणी बालकल्याण समितीकडे हजर झाले व माननीय बालकल्याण समितीने त्यांची कागदपत्राची पूर्ण पडताळणी केली व माननीय जिल्हाधिकारी महोदय अकोला यांच्या हस्ते त्या पालकांच्या सुपूर्द केला. मुळात रस्ते हे वाहने गाड्या नीट चालवण्यासाठी निर्माण केले जातात, पण वाशिम जिल्ह्यातील कामठवाडा येथील रस्त्याची बिकट अवस्था समोर आली आहे. दुचाकीवरून घसरून पडण्यासाठी तर रस्ता निर्माण केला गेला नाही ना, अशी विचारणा आता वाहन चालक करत आहेत. वाशिमच्या कामठवाडा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावरील खडी उखडल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी करूनही संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावातील नागरिक करीत आहे. वाशिम ते कामठवाडा रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारक, शालेय विद्यार्थी आणि शेतकरी त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावर खड्डी उखडली असून प्रवास करताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. दरम्यान अपघाताच्या घटनेत वाढ झाली असून दररोज किरकोळ अपघात झाल्याने जीवाचा धोका वाढला आहे. अनेक वर्षापासून रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. पावसाळा तोंडावर आल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचून परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी कामठवाडासह परिसरासह 4 गावातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. मंगरुळपीर तालुक्यातील शेलू बाजार येथील मुख्य चौकातील नाल्यात गाळ आणि कचरा भरल्याने नाला तुडुंब भरला आहे. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात या नाल्याचे पाणी परिसरातील घरामध्ये शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा नाला तातडीने सफाईने करण्याची मागणी होत आहे. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील शेलू बाजार येथील मुख्य चौकातून उडान नदी मार्गाकडे जाणारे नाले गाळ व केर कचऱ्याने भरले असून पावसाळ्यापूर्वी त्यांची तातडीने सफाई करण्याची मागणी व्यापारी व नागरिकांकडून होत आहे. नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा साचल्याने थोडा जास्त पाऊस पडला की पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहते आणि चौकातील दुकाने, बँक व अन्य व्यावसायिक आस्थापनांमध्ये शिरून आर्थिक नुकसान होते. दरवर्षी अतिवृष्टीच्या काळात चौक जलमय होत असल्याने नागरिकांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. नाले ओव्हरफ्लो झाल्यानंतर गुरुदेवनगर परिसरातील घरांमध्येही पाणी शिरते. यामुळे पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई करून आणि तुंबण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. बाळापूर नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या बाळापूर शहरात रोज गावातील नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होत असल्याने गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच गावात सर्वत्र अस्वच्छतेचा अभाव असल्याने लहान मुले तसेच वयोवृद्ध नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. बाळापूर गावातील पाण्याच्या टाकीमधून फिल्टरद्वारे गावातील नागरिकांना अशुद्ध व पिवळे पाणी पुरवठा होत असल्याने नगर परिषद प्रशासनाबाबत गावकऱ्यांमधून तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली जात आहे. यापूर्वी नगर परिषद प्रशासनाला गावातील नागरिकांनी अनेकदा निवेदन दिली तसेच आमरण उपोषण सुद्धा केले, तरी सुद्धा बाळापूर नगर परिषद मार्फत कोणतीही उपाययोजना केली गेली नाही. यासोबत बाळापूर गावात बहुतांश ठिकाणी अस्वच्छता दिसून येत असल्याने याचा विपरीत परिणाम गावातील लहान मुले तसेच वयोवृद्ध नागरिक यांच्या आरोग्यावर पडत आहे. आज बाळापूर शहरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत गावात पुरवठा होत असलेले दूषित पाणी बॉटलमध्ये आणून त्यांना दाखवले. बाळापूर शहरातील नागरिकांच्या समस्या जिल्हाधिकारी यांनी तात्काळ सोडवाव्यात अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. साफ सफाई नहीं है, पानी का व्यवस्था नहीं है बाळापूर शहर में और लाइन की व्यवस्था नहीं है. वो विषय पर पानी एकदम पिंगड़ आ रहा है, पीले कलर का, हरे कलर का, और उसमें थोड़ी जाल सी आ रही है. उससे लोगों के आरोग्य और उसका बास आ रहा है ज्यादा, उससे लोगों का आरोग्य पर बहुत परिणाम हो रहे हैं, जैसा कि उल्टे और टाइफाइड, दस्त, ऐसे बीमारियां हो रहे हैं बच्चों को, सबको. वही सर उन्होंने अभी कोई उत्तर ही दिए नहीं. नगराध्यक्ष मैडम उठ के चले गए, कुछ हमारे मीटिंग छोड़ के चले गए, कुछ हमारे निवेदन कुछ हमने निवेदन वापस दिए है. आज 12वां निवेदन देने के बाद भी
वो काम बुरा नहीं, जब करके हम आज और पहली भी आए थे हम जिंदगी मैडम के पास, मैडम आए थे, आने के बाद भी उन्होंने कुछ सुधार हुआ नहीं, जब करके आज और हमारे को आगे आना पड़ा। दर्यापूर शहरातील अकोट रोड मार्गावरील एका फर्निचर वर्कच्या दुकानाला सायंकाळच्या सुमारास अचानक भीषण आग लागली। या आगीमध्ये दुकानातील लाखो रुपयांचे तयार फर्निचर जळून खाक झाले आहेत। मात्र सुदैवाने दर्यापूर नगर परिषदेचा अग्निशमक बंब वेळेत पोहोचल्याने आग आटोक्यात आली आणि एक मोठा अनर्थ टळला आहे। पाहुयात या आगीचा सविस्तर अहवाल। दर्यापूर शहरातील अत्यंत गजबजलेला मुख्य मार्ग असलेला अकोट रोडवरील आदर्श हायस्कूल समोर गरीब नवाज नावाचे फर्निचरचे दुकान आहे। शनिवारी सायंकाळच्या सुमारास या दुकानात अचानक आग भडकली। काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि दुकानात विक्रीसाठी तसेच बनवून तयार ठेवलेले फर्निचर जळून खाक झाले। आगीचे लोड आणि धुराचे साम्राज्य पाहून परिसरात एकच खळबळ उडाली। फर्निचर दुकानाच्या अगदी बाजूलाच एक मेडिकल स्टोअर आहे, तर दुकानाच्या मागच्या बाजूला निवासी नागरिकांची घरे आहेत। फर्निचरच्या आगीने शेजारील घरे आणि मेडिकलला विळखा घातला असला तरी मोठी जीवितहानी किंवा प्रचंड दुर्घटना घडली असती, ज्यामुळे परिसरात काही काळ कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र आग लागल्याचे लक्षात येताच दुकान मालकाने कसलाही वेळ न घालवता तातडीने दर्यापूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधला आणि त्यांना पाचारण केले। दुकानातील मौल्यवान सागवान लाकूड आणि इतर तयार फर्निचर पूर्णपणे जळाल्याने दुकान मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। अग्निशमन दलाने दाखवलेल्या तत्परतेमुळे दर्यापुरात लागलेली ही आग वेळेत आटोक्यात आली आणि आजूबाजूच्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त अकोला शहरात धनगर समाज बांधवांच्या वतीने एक भव्य शोभायात्रा काढण्यात आली। जय मल्हारच्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते। प्रमिलताई ओक सभागृह येथून या भव्य शोभायात्रेला प्रारंभ झाला। पिवळे दुपट्टे परिधान केलेले समाज बांधव या यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले। महिलांनी ढोल ताशांच्या तालावर पारंपरिक नृत्य सादर करत फुगड्यांचा फेर धरला। शहरात विविध ठिकाणी या शोभायात्रेवर पुष्पवृष्टी करून तिचे जंगी स्वागत करण्यात आले। शोभायात्रेच्या संपूर्ण मार्गावर नागरिकांनी मोठी गर्दी करत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या प्रतिमेला अभिवादन केले। या शोभायात्रेत महिला, युवक, ज्येष्ठ नागरिकांसह समाज बांधवांनी अतिशय उत्साहाने भाग घेतला। पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशांचा गजर आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांमुळे संपूर्ण शहरात भक्तिमय आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले होते। या दिमाखदार सोहळ्यात धनगर समाज संघटनेचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, माजी लोकप्रतिनिधी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। अहिल्यादेवी होळकर यांचा अद्वितीय कार्याचा गौरव करत समाजातील ऐक्य, संस्कृती आणि परंपरेचे दर्शन या शोभायात्रेने घडविले, जे अकोलेकरांसाठी एक विशेष आकर्षण ठरले। या प्रकरणी घोड्यांच्या रथासह सादर करण्यात आलेली विविध प्रात्यक्षिके उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन। परिवहन मंत्र्यांच्या आदेशाला अकोल्यात केराची टोपली। स्वच्छतागृहासाठी पैसे वसुली कायम। RRCच्या दणक्यानंतर पैसे केले परत। मध्य रेल्वेने अतिक्रमण विरोधात केली मोठी कारवाई। रेल्वे विस्तारात येत होती अतिक्रमणाची आडकाठी। विधान परिषद निवडणुकीत महायुती महाविकास आघाडीत चुरशीची लढत। विप्लव बाजुरिया यांच्या एंट्रीने अमरावतीची निवडणूक गाजणार। पूर्णा पात्रातील अवैध रेती उत्खननाचे पुरावे नष्ट करणे सुरू। पोकलँडच्या माध्यमातून पुरावे नष्ट करण्याचे खनिकर्मचे आदेश। जय मल्हारच्या जयघोषाने दुमदुमले शहर। शोभायात्रेत महिला, युवक, ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग। ठिकठिकाणी जंगी स्वागत।
बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,48,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.